होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथीची सेवा देण्याची बंदी आता राज्य सरकारनं घातली आणि त्या निर्णयाला धाराशिव जिल्ह्यामधून जी होमिओपॅथिक संघटना आहे डॉक्टरांची त्याचा मोठा विरोध होतोय। आज हे होमिओपॅथिक डॉक्टर एक ठिकाणी जमलेले आहेत, सगळे आपण पाहू शकतो धाराशिवमध्ये हे एकवटले आहेत आणि या संदर्भामध्ये 16 तारखेला आझाद मैदानावरती मुंबईला मोठं आंदोलन सुद्धा करण्यात येणार आहे। मला सांगा नेमकं कशावर बंदी घातली आणि काय मागणी आहे तुमच्या? आम्हाला महाराष्ट्र सरकारने 2014 साली दोन्ही विधिमंडळामध्ये कायदा तयार केला होता की आम्हाला एक कोर्स दिला होता ज्याचं नाव CCMP होतं आणि तो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला 1 वर्षाचा कोर्स होता आणि तो कोर्स झाल्यानंतर आम्हाला MMC मध्ये रजिस्ट्रेशन देण्याचा त्याच वेळेस असा उल्लेख केलेला होता आणि आता अचानकच 15 तारखेपासून आमचे MMC रजिस्ट्रेशन चालू होणार होते आणि काल एका संघटनेने आंदोलन केलं आणि त्या संघटनेने बैठक घेऊन एका रात्रीमध्ये 2 महिन्याची स्थगिती लावली लगेच त्यांनी आणि तो आमच्यावर अचानक झालेला अन्याय आहे। तो अन्याय आम्ही अजिबात सहन करणार नाहीत। काय कारण असू शकतं? 2014 साली होमिओपॅथिक डॉक्टरांना CCMP कोर्स हा घेण्यास सांगितलं होतं आणि तो दोन्ही विधिमंडळामध्ये पास ठराव होऊन तशी शासनानं विद्यापीठाचं परमिशन घेऊन न्याय व विधी मंत्रालयाचं परमिशन घेऊन तो एक कायदा केलेला होता की CCMP 1 वर्षाचा कोर्स करावा। त्याप्रमाणे तो 2018 साली तो कोर्स चालू झाला। आतापर्यंत 10,860 लोक कंप्लीट झालेले आहेत CCMP कोर्स केलेले आणि त्यांना परमिशन दिलेलं आहे। 4 महिन्यापूर्वी ज्यावेळेस MMC ला प्रश्न विचारण्यात आला की यांना कधीपासून तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहात, त्यांनी सांगितले की न्याय व विधी विभागाचं परमिशन घ्या, तुमचं आम्ही एक वेगळं रजिस्टर बनवून तुम्हाला ॲलोपॅथीची परमिशन देण्यात आलेली आहे। त्याप्रमाणे शासनाकडून न्याय व विधी विभागाचं परमिशन घेऊन आम्ही 15 तारीख म्हणजे 15 जुलैला ते रजिस्ट्रेशन चालू होणार होतं, पण ऐन वेळेस जे काही भारतामध्ये ज्यांचा ड्रग ॲक्टमध्ये ते किंवा IMA नावाची जी प्रायव्हेट संघटना आहे त्या संघटनेनं चालू सरकारवरती प्रेशर आणून मग तो अनेक प्रकारचं प्रेशर असू शकतो असा आमचा आरोप आहे। तो आर्थिकही असू शकतो, तो मानसिकही असू शकतो आणि त्यांचे मोठमोठे हॉस्पिटल्स असल्यामुळं त्यांनी ते परमिशन जे 15 तारखेपासून चालू होतं ते बंद केलं आहे। त्याला आमचा विरोध आहे, कारण आजही महाराष्ट्रातील जेवढे कॉर्पोरेट हॉस्पिटल आहेत, प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत, त्याचा आम्ही डाटा सध्या कलेक्ट केलेला आहे। त्यानुसार प्रत्येक हॉस्पिटलमध्ये होमिओपॅथिक डॉक्टर ॲज RMO म्हणून प्रत्येक हॉस्पिटलमध्ये 5-10 डॉक्टर हे ॲलोपॅथिक सेवा देत आहेत। मग जर त्या हॉस्पिटलला तिथं RMO म्हणून आम्हाला सेवा देता येत असेल, ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करता येत असेल, तर प्रायव्हेट ॲलोपॅथिक प्रॅक्टिस का नाही करता येत हा आमचा सरकारला व IMA संघटनेला म्हणजे प्रश्न आहे की जर तुमच्या हॉस्पिटलला आम्ही ॲलोपॅथी करू शकतो तर प्रायव्हेट का नाही करू शकत। आणि सगळ्यात महत्त्वाचं सर की समजा उदाहरणार्थ माझा तालुका आहे परंडा तालुक्यामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांची संख्या आहे 40, परंतु ॲलोपॅथिक जे काही MBBS डॉक्टर स्वतःला फार शहाणे समजतात त्यांची संख्या किती आहे, तर त्यांची संख्या आहे फक्त 5। मग ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिस चालणार कशी आणि ग्रामीण भागातल्या लोकांना म्हणजे सेवा कशी देणार? आतापर्यंत तुम्ही देत होता ना? आतापर्यंत देत होतं, सगळं परमिशन होतं आणि ऐन वेळेस त्यांनी हा विरोध केलेला आहे। तो विरोध म्हणून करण्यासाठी डॉक्टर बाहुबली शाह सर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील 1 लाख होमिओपॅथिक डॉक्टर हे 16 तारखेला आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसत आहेत। 1 वर्षाचा जी कोर्स आहे तुम्हाला करायला लावलेला, तुम्ही केलेला म्हणजे ॲलोपॅथीसाठी, तर तो जी 1 वर्षाचा कोर्स आहे तो पूरक नाही आहे आणि रुग्णांच्या जीवाला धोका होऊ शकतो असं त्यांनी म्हटलंय। हे बघा, 1 वर्षाचं हे जे समजा मीडिया टार्गेट करत असेल किंवा IMA टार्गेट करत असेल त्यांना मला आवर्जून सांगा वाटतं की 5.5 वर्षाचा BHMS डिग्री कोर्स झाल्यानंतर फक्त एका विषयासाठी मॉडर्न फार्मॅकॉलॉजी हा फक्त एका विषयासाठी त्यांनी 1 वर्षाचा कोर्स BHMS डॉक्टरांना कंपल्सरी केला आणि 1 वर्ष पूर्णवेळ ड्युटी अभ्यास आणि त्याची परीक्षा विद्यापीठाने घेतली। त्याला परमिशन कशा दिला हे आमच्या संघटनेच्या जिल्हाध्यक्षाने आता सांगितलं तुम्हाला। ह्या सगळ्या लिगल प्रोसिजर झाल्यानंतर CCMP हा कोर्स गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज किंवा मेडिकल कॉलेज MBBSचे अशा कॉलेजमध्ये हा कोर्स केला गेला। आवर्जून सांगा वाटतं की BHMS आणि MBBS ला सगळे सब्जेक्ट अलाइड सब्जेक्ट एकच आहेत, प्लस होमिओपॅथीचे सब्जेक्ट होमिओपॅथीला एक्स्ट्रा आहेत। फक्त आम्हाला सब्जेक्ट कोणता नव्हता, मॉडर्न फार्मॅकॉलॉजी, आणि त्या मुद्द्याचा तो धागा धरून ते सांगत होते की यांना ॲलोपॅथी करायची परमिशन नाही। याच्यावर आंदोलनं झाली
विधिमंडळात त्यातून निर्णय झाले आणि CCMP हा फक्त एका विषयासाठी हा कोर्स लागू केला. आमच्या होमिओपॅथिक डॉक्टरांनी गावात, खेड्यात, स्लम एरियामध्ये, शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी जिथं हे MBBS डॉक्टर पोहोचू शकत नव्हते अशा ठिकाणी हा कोर्स करून ही सेवा, आरोग्य सेवा चालू ठेवली. त्यावेळेस शासनाला, जनतेला आरोग्याच्या सेवेसाठी या BHMS डॉक्टरांची गरज होती. आज पण गरज आहे, परंतु आज महाराष्ट्र शासनाला गरज नसल्यासारखं केवळ एका संघटनेच्या आटासापोटी किंवा मागणी खातर आमच्या लाखो होमिओपॅथिक डॉक्टरांचा उदरनिर्वाहाचा, भविष्याचा विचार न करता आणि ग्रामीण भागातल्या जनतेच्या आरोग्याचा न विचार न करता आम्हाला जे ॲडव्हान्स रजिस्ट्रेशन दिलं होतं मॉडर्न फार्मॅकॉलॉजी कोर्स केल्यानंतर की तुम्ही होमिओपॅथी करू शकता आणि ॲलोपॅथी करू शकता, ते रजिस्ट्रेशन दिलेलं असताना आणि आमची नोंद MMC महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल जी महाराष्ट्राच्या नावानं चालू आहे, पण MBBS वाल्यांना असं वाटतं की ती MBBS मेडिकल काउन्सिल आहे. महाराष्ट्राचं मेडिकल काउन्सिलमध्ये आमचं रजिस्ट्रेशन व्हावं ही आमची मागणी होती आणि त्यानुसार या 15 जुलैपासून ते रजिस्ट्रेशन चालू होणार होतं. परंतु फक्त एका संघटनेच्या, प्रायव्हेट संघटनेच्या हट्टाखातर माननीय मुख्यमंत्र्यांनी कुठलीही कॅबिनेट मीटिंग न बोलवता, विधिमंडळात हा प्रश्न न ठेवता, जनतेचा विचार न करता आणि आमच्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा विचार न करता हा निर्णय रद्द केला. आतापर्यंत घेतलेले होमिओपॅथिक डॉक्टरांच्या ॲलोपॅथी करण्यासंबंधितले सगळे निर्णय रद्द केले. हा आमच्यावर अन्याय आहे. आमचं सरकारला एकच म्हणणं आहे की पहिलं ज्याप्रमाणे चालू होतं, आज 1 लाख डॉक्टर जसे ह्या ग्रामीण भागामध्ये, स्लम एरियामध्ये ही सेवा देत होते, त्याप्रमाणे त्यांची सेवा चालू ठेवावी. ग्रामीण भागातल्या या लोकांच्या आरोग्याचा विचार करावा आणि होमिओपॅथिक डॉक्टरांचं लवकरात लवकर MMC मध्ये रजिस्ट्रेशन करून घ्यावं ही मागणी मागणी आहे आमची. तुम्ही किती वर्ष झालं ॲलोपॅथीची सेवा देत आहे? सर आज मी 10 वर्ष झाले ॲलोपॅथीची सेवा देते. बरं, आता बंद केली? आता स्टे आणले ना आता त्याच्यावर. सुरू आहे का तुमची सेवा? आता सध्या सुरू आहे ना. तुम्हाला तशी काय ऑर्डर वगैरे दिली का काही, बाबा हे तुम्ही आता बंद करा वगैरे असं काय सांगितलं का? नाही अजून तर दिलेली नाहीये, पण FDCचं एक नोटिफिकेशन आलेली की स्थगिती आहे त्याच्यावर. जोपर्यंत तिथून निर्णय काय होत नाही त्यांची एक समिती स्थापन केलेली त्यांनी. 2 महिने त्याच्यावरती विचार विनिमय करणार आहेत आणि त्याच्यातून जे निर्णय येतील त्याच्यानुसार ते हे करणार आहेत. आता काय म्हणणं काय तुमचं? आता म्हणणं हेच आहे की आमचं आतापर्यंत जसं चालू आहे तसं चालू राहू द्या आणि MMC मध्ये आमची नोंदणी करू द्या, कारण रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून आम्हाला MMC मध्ये नोंदणी आवश्यक असते. अच्छा, हा ही तुमची मागणी? हा, हीच आमची मागणी आहे. काय विषय काय सांगा? विषय असा आहे सर, इतके वर्ष आम्ही खेड्यामध्ये एवढे लहान लहान छोट्या छोट्या 2000 3000 लोक. तुमचं कुठे हॉस्पिटल? माझं बेंबळी म्हणून गाव आहे. अच्छा. आजूबाजूला हा. तिथे BHMS मी एकटाच आहे आणि इतर बरेच आहेत, पण BMS डॉक्टर आहेत आणि RH सेंटर आहे तिथे. MBBS एकही नाहीये. 30,000 लोकसंख्येचं गाव आहे माझं आणि आजूबाजूला वाड्या, छोट्या छोट्या 2000 3000 लोकसंख्येच्या वाड्या आहेत आणि कधी कधी गरज पडला आम्हाला मध्यरात्री उठून जाऊन त्यांच्या घरी सुद्धा सेवा द्यावी लागते. ॲलोपॅथीची परमिशन दिलेली किती वर्ष झाले तुम्हाला? परमिशन दिलेली एक म्हणजे पहिल्यापासून परमिशन नाहीये. 2014ला आम्हाला कायदा केला की तुम्हाला ॲलोपॅथीची परवानगी भेटलेली आहे, पण त्यासाठी त्यांनी आम्हाला एक मॉडर्न कोर्स करायला सांगितला, जे की आता 10,000च्या पुढे लोकांनी केलेला आहे. मग त्याच्यानुसार आता अचानक भयानक कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणल्यासारखे हे IMA उठली आणि काय म्हणते की ह्यांना परवानगी नाही. आम्ही सेवा द्यायला तयार आहे. सरकारनं आम्हाला परवानगी दिली होती, आम्ही त्याच्यासाठी उठाव करतोय. 16 तारखेला आम्ही आझाद मैदानामध्ये जाणार आहे आणि आम्ही ते मिळवणार आहे. एकंदरीतच होमिओपॅथिक डॉक्टर जे आहेत यांचा ही राज्य सरकारने जे घेतलेला निर्णय आहे त्या निर्णयाला मोठा विरोध होतोय आणि 16 तारखेला आझाद मैदानावरती ते मोठं आंदोलन करणार आहेत. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.